काल अर्थातच एक चांगलं पुस्तक, एक शाल आणि एक नारळ घेऊन पिशवीत मी आलो होतो, परंतु मी कुणाकडून काही घेणार नाही असं त्याने एकदम जोरात जाहीर केल्यामुळे ती पिशवी मी परत घेऊन गेलो. माझी बायको म्हणाली की जाऊ द्या, ते नका देऊ त्याला, त्याला एकदा घरी जेवायला बोलवा. आणि बोलवतच राहा, नुसते बोलवू नका. म्हणजे प्रत्यक्षात असं जणू काही आमचं चाललंय. पण असं ज्याला मोठ्या असोशीनं बोलावावं, ज्याच्याबरोबर रंगून जाऊन ऐकावं, असे मित्र तरी किती राहतात? फार थोडे राहतात. आणि इथून पुढच्या दिवसांमध्ये असे थोडे थोडे असणार आहेत. असा हा आमचा मोलाचा मित्र. त्यानं हा योग आणला आपल्या सगळ्यांच्या या विचारमंथनाचं श्रवण करण्याचा तुमच्या सगळ्या मांडणीमध्ये आणि या श्रोत्यांच्या मध्ये मी फार काळ येणं उचित नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं विनयला शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. मुख्य परिसंवादाला आता सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी एक विनंती. कृपया सर्वजणांनी आपापले मोबाईल चेक करा आणि ते सायलेंट मोडवर ठेवा. परिसंवादाच्या काळात प्रेक्षागृहात ते लाईट बंद होणार नाही आहेत, त्यामुळे मोबाईल वाजणार नाही याची कृपया दक्षता घ्या. काल अनेक वेळा हा त्रास होत होता. तर मी एक अर्धा मिनिट थांबतो. कृपया मोबाईल खिशातून काढून तपासून मग ठेवा प्लीज. माझा मोबाईल बंद केला मी टिकेकर सरांना विनंती करतो की इथून पुढच्या परिसंवादाची सर्व सूत्र ही त्यांच्या ताब्यात आहेत. परिसंवादात माझ्याबरोबर सामील झालेले मान्यवर, ज्यांची ओळख मी करून देत नाही, याचं कारण आपल्या सर्वांनाच ते परिचित आहेत. श्रीयुत रामभाऊ डेंबळे यांनी विनय हर्डीकरचं फार चांगलं वर्णन केलं. ते ऐकत असताना मला रामानुजन या गणितज्ञाला ज्या G.H. हार्डींनी शोधून काढलं त्याचं एक वाक्य आठवलं. त्यांनी आपल्या अ मॅथमॅटिशियन्स अपॉलॉजी या पुस्तकात असं लिहिलं आहे की गुड वर्क इज नॉट डन बाय हंबल मॅन. पुण्यातल्या अतिस्पष्ट, परखड आणि तरेवाईक पद्धतीनं वागणाऱ्या अनेक महाभागांची परंपरा पुढे चालू ठेवणारे विनय हर्डीकर. यावं की न यावं हा विचार माझ्या मनात येत असताना आलो नाही तर सुमारांच्या सद्दीच्या पुढे जाऊन सुमारांची गुरमी अशा प्रकारचा काही लेख येईल, त्यामुळे घाबरून मी तरी आलो. आता येणार नाही अशी तसा छापून अशी आशा आहे. आज ज्या विषयावर आपण या मान्यवरांचे विचार ऐकणार आहोत त्यामध्ये पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन्ही विचारधारांचा विचार होईल असं मला वाटतं. वास्तविक नव विचार परंपरेच्या शोधात याचा अर्थ आपल्याकडे विचार प्रणाली आहे असा पहिल्यांदा केला जातो. ते आहे का नाही तेही आपल्याला पाहिलं पाहिजे. एंड ऑफ आयडिओलॉजी हा शब्दप्रयोग प्रथम अल्बर कामूनं आपल्या पुस्तकात केला 1946 साली आणि त्यानंतर काही काळानंतर 1960 साली
डॅनियल बेल नावाच्या एका पत्रकार असलेल्या आणि नंतर समाजशास्त्रज्ञ झालेल्या लेखकानं याच शब्दप्रयोगानं पुस्तक लिहिलं. ते बहुचर्चित झालं अर्थातच. त्याचं म्हणणं असं होतं की राजकीय नवकल्पना आता संपल्या आहेत. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा त्यांनी शब्द वापरलेला आहे, गुन्हेगारीकरण झालेलं आहे. आपण जे आज शब्दप्रयोग वापरतो, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे, हे शब्द 1960 साली त्याच्या पुस्तकामध्ये आहेत. विचारांचं अधिष्ठान गेलेलं आहे असं आपण म्हणतो. आदर्शवाद, तत्वविचार मोडीत निघाला आहे आणि जबाबदारी किंवा नैतिकता पाळणाऱ्यांना घरी बसावं लागत आहे. म्हणजे आज जी आपली परिस्थिती आहे ती 1960 साली अमेरिकेमध्ये त्यांनी मांडली. 1992 मध्ये म्हणजे बर्लिन वॉल पडल्यानंतर, शीतयुद्ध संपल्यानंतर फ्रान्सिस फुकुयामाचं एंड ऑफ हिस्ट्री म्हणून पुस्तक आलं. शीतयुद्धानंतरच्या काळात सर्व लोकशाही देशांमध्ये उदारमतवादी सरकार येणार आणि त्यामुळे संघर्ष संपणार असा काहीचा सूर त्यांनी लावला होता. हे पूर्वीही अनेकांनी लिहिलेलं आहे, हेगेलने लिहिलेलं आहे, लॉकने लिहिलेलं आहे. फुकुयामाने असंही म्हटलेलं आहे की युद्धकालोत्तर कालखंडामध्ये ज्ञानाऐवजी माहितीला आणि निर्मितीऐवजी सेवेला महत्त्व येईल. त्यापेक्षा मला जे नैतिकता सांभाळून वागलं पाहिजे असं म्हणणारा मॅक्स वेबर जो आहे, त्यांनी जे दोन संकल्पना मांडल्या होत्या, त्यातली एक होती एथिक्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची नीतिमत्ता. म्हणजे नुसती नीतिमत्ता असून उपयोग नाही, ती जबाबदार असली पाहिजे. आणि दुसरी अंतिम ध्येयपूर्तीची नीतिमत्ता, म्हणजे एथिक्स ऑफ अल्टिमेट एंड्स. या दोन्हीमध्ये फरक आपण करायला पाहिजे. आपण नेमकी ही चर्चा काही काळानंतर आज करत आहोत. आपल्यामध्ये पत्रकार जे आहेत, प्राध्यापक आहेत, साहित्यिक आहेत, संस्कृती रक्षक आहेत, हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपली जबाबदारी पेलू शकले नाहीत असं आज आपल्याला वाटतंय. त्यामुळे आदर्शवाद संपला, तत्वविचार संपला. ह्याच व्यासपीठावरून काही वर्षापूर्वी नागगोऱ्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. त्यावेळेला मी म्हटलं होतं की इतक्या चळवळी करून समाजवादी अल्पसंख्याकच का राहिले. आणि त्याला मला दोन कारणं दिसतात असं मी त्यावेळेला म्हटलं होतं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे पुढे होते ते सत्ताकारण करायच्या वेळेला मागे गेले आणि छोट्या छोट्या गावात बसून पायलट प्रोजेक्ट करत राहिले. हे त्यांनी योग्य केलं का नाही याचा विचार करण्याची पाळी आली. आणि दुसरं असं म्हटलं होतं की समाजवादी मोठ्या छत्रीच्या खाली अनेक लहान लहान छत्र्या तयार झाल्या आणि प्रत्येक छत्री ही दुसऱ्या छत्रीबद्दल शंका घेऊ लागली. आपले ते कॉन्टॅक्ट्स आणि इतरांची ती रॅकेट्स असं म्हणायला लागली. ते हे कितपत योग्य होतं? म्हणजे समजा विचारधारेमध्ये विभिन्नता असेल, माझी विचारधारा ही असेल, दुसऱ्याची विचारधारा ती असेल, पण दोघांचीही विचारधारा समाजाच्या हिताची आहे असं आपल्या मनामध्ये कधीही येत नाही. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की विरोधी पक्ष बेजबाबदार विधानं करणारा आणि तोच पक्ष सत्ताधारी झाला की तो लगेच जबाबदारीची विधानं करायला लागतो. यामध्ये विचारधारेची किंवा विचार प्रणालीची कुठेही सोय नाही. तर आज मान्यवरांकडून मी आपला पत्रकार असल्यामुळे सगळ्यात शेवटी बसलेलो आहे, तिथून मला प्रत्येक वक्त्याचं चांगलं ऐकू येईल असं मला वाटतं. त्यामुळे सर्वात शेवटी मी पुन्हा बोलावं असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. मी सुरुवातीला श्री भानू काळे यांना आमंत्रित करतो त्यांचे विचार मांडण्यासाठी.
विनय हर्डीकर यांची 60 आपण साजरी करणार आहोत. त्यानिमित्त तुम्ही बोलाल का, असं विचारणारा फोन सुमारे 2 महिन्यांपूर्वी मला जेव्हा राम कोलटकरांकडून आला, तेव्हा मला अनेक कारणांनी आश्चर्य वाटलं होतं. तो फोन यायच्या आधी 3-4 दिवसच रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारामध्ये त्यांच्या कॅन्टीनसमोर विनय हर्डीकरांबरोबर माझ्या गप्पा झाल्या होत्या. आणि तेव्हा त्यांच्या जीन्सच्या शर्टाकडे बघून मी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं होतं की मी अजूनही 25शीच असल्यासारखेच कपडे घालतो. त्यामुळे त्यांची 60 आपण साजरी करणार आहोत ही जरा कल्पना विचित्र वाटली होती. आणि त्यांचा माझा जवळपास 30 वर्षांचा परिचय पार्श्वभूमीवर असताना त्यांच्या 60साठी इतका जोरदार कार्यक्रम 4 टप्प्यांमध्ये, मार्चमध्ये 2 दिवस, एप्रिलमध्ये 2 दिवस पुण्यामध्ये साजरा होईल, इतके लोक त्याला जमतील असं मला स्वतःला वाटलं नव्हतं. राम कोलटकरांचा या आमंत्रणाबद्दल मी आभारी आहे. इडिओलॉजी किंवा आयडिओलॉजी असंही आपण त्याचा उच्चार करू शकतो. या शब्दामध्ये नेमकं काय अभिप्रेत आहे हे जाणून घेण्याकरता मी 2-3 शब्दकोश बघितले. त्याच्या 3-4 शब्दाचे अर्थ मला त्याच्यात दिसले. एक अर्थ असा होता, an idea that governs different aspects of one's life. एक त्याचा अर्थ असा होता, a set of beliefs or doctrines that can sustain development of various economic, political, social systems. एक त्याची व्याख्या रीडर्स डायजेस्टच्या डिक्शनरीमध्ये अशी होती, a set of beliefs, ideas, philosophy on which human behavior can be based, ज्याच्यावरती मानवी आचरण आपल्याला ज्यानुसार करता येईल. तर त्या अर्थांनी आज कुठल्या इडिओलॉजीचा शोध आपल्याकडे जारी आहे असं व्यक्तिशः मला वाटत नाही. मुळात अशा प्रकारची सामूहिक अर्थांनी जिचा अवलंब करावा अशा प्रकारची एखादी विचारधारा, विचारसरणी ही असू शकेल इतकं आजचं जग सरळसोट राहिलेलं नाही आहे. त्याच्यामधली गुंतागुंत, त्याच्यामधलं वैविध्य हे इतकं पराकोटीचं आहे की कुठचाही एक विचार, कुठची एक विचारधारा ही सगळ्या लोकांना समाधान देईल, सगळ्या लोकांना आत्मसात करावीशी वाटेल, अवलंबावी असं वाटेल असं मला वाटत नाही. भारताबद्दल असं नेहमी म्हटलं जातं की भारताबद्दल कुठलंही विधान केलं तरी ते खरं असू शकतं, कारण कुठल्याही विधानाच्या पृष्ठर्थ आपल्याला उदाहरणं देता येतील, पण त्या विधानाचा व्यत्यासही तेवढाच खरा असू शकतो, कारण ते विधान खोडून काढता येईल अशी अनेक उदाहरणं ही आपल्याला देता येतात. तेव्हा अशा प्रकारचा एखादा सामूहिक शोध कुठल्याही इडिओलॉजीचा, कुठल्याही विचारसरणीचा भारतात किंवा जगात जारी आहे असं व्यक्तिशः मला वाटत नाही. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा शोध घेतला गेला, अशा प्रकारच्या इडिओलॉजीची मांडणी केली गेली, तेव्हा तेव्हा काय घडलं ते जरा एक वेळ नजर टाकून बघण्यासारखं आहे. तसं बघायला गेलं तर एखाद्या विशिष्ट पुस्तकावर आधारित असलेले धर्म हे इडिओलॉजीचं सर्वात प्राचीन रूप मानता येईल. विशेषतः इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी, बऱ्याच प्रमाणात जुडाइझम हे धर्म हे विचारसरणी या अर्थाने, या व्यापक अर्थाने हे धर्म म्हणजे इडिओलॉजीच आहेत.
या धर्मामध्ये मानवी समाजाचं, मानवी व्यवहारांचं, जीवनाचं नियमन करणाऱ्या सुस्पष्ट सूचना आहेत, मार्गदर्शन आहे. हिंदू धर्म हा त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला आणता येणार नाही, पण बाकीच्या सर्व धर्मांमध्ये, एक प्रेषित मानणाऱ्या धर्मांमध्ये जे लिहिलेलं आहे ते त्या धर्माच्या अनुयायांकरता ती एक इडिओलॉजीच आहे. 1919 साली इटलीमध्ये मुसोलिनी जेव्हा सत्तेवर आला त्यावेळेला त्यांनी सर्वप्रथम सबंध राष्ट्र एखाद्या इडिओलॉजीवरती आधारित करायचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धामध्ये आलेल्या मंदी, त्यानंतर आलेल्या मंदीमुळे आणि एकूणच प्रचंड अशा विषमतेमुळे पोखरलेल्या इटलीसारख्या देशामध्ये त्या देशातल्या बहुसंख्यांना त्यांची अस्मिता बळावेल अशा प्रकारची मांडणी करणारं मुसोलिनीचं तत्त्वज्ञान हवं असं वाटलं आणि तो सत्तेवर आला. कदाचित त्याच्या उदाहरणांनी प्रेरित होऊन काही अंशी, बऱ्याच अंशी वेगळ्या कारणास्तव जेव्हा 1933 साली जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर आला तेव्हा त्यांनी देखील त्याच विचारसरणीचा बहुअंशी अवलंब केला. त्या विचारसरणीला मुसोलिनींनी फॅसिझम हा शब्द वापरला होता, हिटलरनी नॅशनल सोशलिझम हा शब्द प्रयोग केला होता, पण मुळात त्याचं स्वरूप फॅसिझम हेच होतं. आणि एका वाक्यामध्ये जर त्याचं मर्म मांडायचं असेल तर ते राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्व प्रकारचा व्यक्तिगत पातळीवरचा त्याग हा केवळ क्षम्यच नव्हे तर तो आवश्यक आहे, या तत्वाभोवती ही सगळी उभारणी होती. मार्क्सनी त्याच्याही पूर्वी जेव्हा मार्क्सिझम, त्यातून उद्भवलेला कम्युनिझम यांची जेव्हा मांडणी केली आणि पुढे 1917 रशियात जेव्हा क्रांती झाली तेव्हा देखील त्यांनी कम्युनिझम हा शब्द न वापरता सोशलिझम हा शब्द वापरला होता. USSRच्या फुल फॉर्ममध्ये सोशलिझम हा शब्द होता. कदाचित कम्युनिझमच्या तत्वांनुसार समाजाची उभारणी करता येण्यामध्ये काय अडचणी आहेत याची आधी लेनिनला आणि नंतर स्टॅलिनला पूर्वकल्पना होती. मुळात त्याच वेळेला इडिओलॉजीमध्ये काय काय इनहरंट कॉन्ट्राडिक्शन्स आहेत याची कल्पना विचारवंतांना बऱ्यापैकी आली होती. पुस्तकापासून प्रत्यक्ष कृती किती दूर जाऊ शकते याची जाणीव त्यावेळेलाही विचारवंतांना होती. क्रांती कामगारांपासून होईल असा जो मार्क्सचा सिद्धांत होता तसं न घडता प्रत्यक्षात रशियामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये पराभूत झालेले आणि रशियामध्ये परतलेले जे सैनिक होते त्यांनी केलेल्या उठावातून खरं सांगायचं तरी क्रांती झाली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग हा प्राधान्याने होता, जो मार्क्सनी कधीच गृहीत धरला नव्हता. अशा प्रकारच्या अनेक कॉन्ट्राडिक्शन्सनी, अनेक आंतरविरोधांनी इडिओलॉजी हा शब्दप्रयोग हा तेव्हा देखील बऱ्यापैकी बदनाम असाच झाला होता. पण तरीसुद्धा मगाशी करून टीकेकरांनी सांगितल्याप्रमाणे अल्बर्ट कामसनी एंड ऑफ इडिओलॉजीची संकल्पना मांडेस्तोवर इडिओलॉजी ही एक प्रेरक शक्ती ठरू शकेल अशा गृहितावरती बऱ्याच जणांची वैचारिकता बेतलेली होती. परंतु अलीकडच्या अनेक वर्षामध्ये मला असं वाटतं की अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारची विचारसरणी आज जगातल्या कुठल्या देशामध्ये असेल, कुठल्या समाजामध्ये असेल असं मला वाटत नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वच वसाहतवादी सत्ता कमालीचा कमजोर झाल्यानंतर आणि स्वबळावरती वसाहती टिकवणं हे अशक्य आहे याची त्यांना जाणीव झाल्यानंतर अनेक देश स्वतंत्र झाले, बहुसंख्य देश स्वतंत्र झाले. 47 मध्ये भारत, पण त्याच्यानंतर 100-150 अनेक राष्ट्र उदयाला आली आणि ती सगळी राष्ट्र साम्यवादाच्या मागे लागतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसं आज तरी कुठेही चित्र दिसत नाही. क्युबा सारखा अपवाद सोडला तर जगातल्या कुठल्याही देशामध्ये त्या अर्थाने
कम्युनिझम अस्तित्वात आहे असं कुठे दिसत नाही. ज्या पूर्व युरोपीय देशांमध्ये अनेक वर्ष कम्युनिझम अस्तित्वात होता, त्या देशामध्ये सुद्धा जरी कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात असले आणि निवडणुकामध्ये खूपदा अशी शक्यता निर्माण होत असली की ते पुन्हा सत्तेवर येऊ शकतील, तरी प्रत्यक्षात मात्र त्यातल्या कुठल्याही देशामध्ये नंतर अनेकदा निवडणुका होऊन सुद्धा कम्युनिस्ट पक्ष हा सत्तेवर काही येऊ शकलेला नाही. तेव्हा इडिओलॉजी ज्याला आपण म्हणतो, ज्या अर्थाने आपण सामान्यतः हा शब्दप्रयोग करतो, त्या अर्थाने इडिओलॉजी आज कुठे अस्तित्वात आहे किंवा त्याचा शोध चाललेला आहे असं मला वाटत नाही. मग नेमकं काय अपेक्षित आहे? तर मला असं वाटतं की इडिओलॉजी शब्दाचा अर्थ जर आपण जरा वेगळ्या प्रकारे मांडला, सगळं जीवन व्यापणारं किंवा जीवनाला अर्थपूर्णता देणारं किंवा जीवनामधल्या अनेक घडामोडींमध्ये काही एक अंतर्गत सुसंगती दाखवणारं असं तत्त्वज्ञान, असा जर अर्थ आपल्याला अभिप्रेत असेल तर तशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाचा शोध मात्र आज मला जगामध्ये अनेक ठिकाणी दिसतो. भारतातही दिसतो, परदेशातही अनेक ठिकाणी तसा शोध आहे. आणि हा शोध जीवनामध्ये सुसंगती शोधण्याचा शोध आहे. अनेक गुंतागुंतींच्या घटनांमधून अर्थपूर्णता साधण्याचा शोध आहे. त्याच्यामध्ये एखाद्या विचारावरती आपली वर्तणूक, आपला समाज अवलंबून असावा ही भावना दिसत नाही. आता अशा प्रकारची विचारसरणी किंवा एखादं सर्वंकष असं तत्त्वज्ञान की ज्याच्या आधारे आपल्याला जीवनाला अर्थपूर्णता प्रदान करता येईल, ज्याच्या आधारे आपल्याला आपलं जीवन हे जगण्याजोगं आहे, चांगलं आहे अशी भावना निर्माण करता येईल, आपण एखाद्या व्यापक अस्तित्वाचा अंश आहोत, ही जी माणसाची सतत इतिहासामध्ये असलेली भूक आहे ती भागवेल, अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाचा शोध मात्र जगात आज अनेक ठिकाणी दिसतो. अशा प्रकारचं संपूर्ण जीवन व्यापेल किंवा जीवनाला आधारभूत ठरेल अशा प्रकारचं तत्त्वज्ञान जर यदाकदाचित निर्माण करता आलं, करावंसं वाटलं, तर त्याच्यामध्ये कुठले घटक असतील याविषयी मला 3 मुद्दे मांडावेसे वाटतात. आता ते इडिओलॉजीच्या शोधात असलेल्या समाजाला ते विशेष आवश्यक आहेत का, हा प्रश्नच मला गैरलघू वाटतो. कारण असा इडिओलॉजीचा शोध हा जगात कुठे चालला आहे असं व्यक्तिशः मला वाटत नाही. परंतु एखादा व्यापक जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा शोध जर हवा असेल तर त्याच्याकरता हे 3 विशेष मला त्याच्यात असावेसे वाटतात. त्यातला पहिला विशेष आहे या जीवनविषयक सर्वंकष तत्त्वज्ञानाच्या शोधामध्ये, तो आहे डेव्हलपमेंट हा मुद्दा, म्हणजे विकासाचा मुद्दा. आज कुठल्याही राजकीय पक्षाला विकास या संकल्पनेकडे दुर्लक्ष करून हे चालणारच नाही. आपण जर भारतापुरता विचार केला, नरसिंहरावांनंतर अनेक सरकारं आली, बदलली केंद्रात, राज्यात, पण मूलतः त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेची जी घडी घालून दिली किंवा जी एक दिशा ठरवून दिली, त्याच्यापासून वेगळी वेगळी सरकारं फारशी विचलित झाली आहेत असं दिसत नाही. ज्या ममता बॅनर्जींनी टाटांच्या नॅनो प्रकल्पाला इतका कडाडून विरोध केला, त्याच ममता बॅनर्जींनी परवा टाटांनी पुन्हा यावं बंगालमध्ये आणि रेल्वेच्या वॅगन्सचा कारखाना उदाहरणार्थ काढावा अशा प्रकारचं आवाहन करावं. याच्यावरूनच आपल्याला हे दिसतं की अनेक राजकीय भूमिका या वैचारिकतेवर आधारित नसून, कुठल्याही इडिओलॉजीवर आधारित नसून, या अन्य व्यक्तिगत गरजांपोटी घेतलेल्या आहेत. पण विकास ही एक अशी संकल्पना आहे, डेव्हलपमेंट ही एक अशी, डेव्हलपमेंट इटसेल्फ कॅन बी एन आयडिओलॉजी. विकासाची कास धरणं हीच मुळात एक अशी इडिओलॉजी होऊ शकते. आजच सकाळी मी नागपुरात होतो, एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या बरोबर घालवलेल्या 1 तासामध्ये
एकदा सुद्धा राष्ट्र हा शब्द आला नाही. ते कशाबद्दल बोलत होते? त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय कुठले होते ते मला त्यांनी त्यांच्या साखर कारखान्यांबद्दल सांगत होते. त्यांनी घेतलेला एक साखर कारखाना यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी आता आणखीन 2 घेतले आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या ऊसाची शिफारस केली आपल्या सगळ्या सदस्यांमध्ये की जिथे एकरी 100 टन उत्पादन येईल. मग त्या 100 टनाला 2000 रुपये भाव जर पकडला तर किती भाव असेल याच्याविषयी ते सांगत होते. ते सांगत होते की गुजरातमध्ये समुद्राच्या लाटा ज्या तटबंदीवर किनारपट्टीवर आढळतात त्याच्यापासून किती मेगावॅट वीज तयार करता येईल ज्याच्याविषयी ते सांगत होते. विकासाचा मुद्दा हा कुठल्याही पक्षाला आता डोळ्याआड करता येणार नाही, किंबहुना तोच मुद्दा हा खरा महत्त्वाचा ठरेल. तर या नव्या इडिओलॉजीच्या शोधामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक विशेष त्यातला मान्य करावा लागेल, तो म्हणजे विकासाचा प्रश्न, की त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याला डावलून कुठलीही इडिओलॉजी ही कुठली विचारधारा ही असू शकणार नाही. दुसरा मुद्दा मला असा वाटतो की जो महत्त्वाचा विशेष आहे की जो या नव्या विचारधारेच्या अग्रस्थानी असावा लागेल, तो मुद्दा म्हणजे अस्मितेचा मुद्दा. विकास तर हवाच आहे, पण विकासाच्या जोडीला अस्मिता देखील लोकांना जपायची आहे. 4 दिवसापूर्वी चंद्रपूरमध्ये आदिवासी साहित्य परिषद म्हणून एका संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत मी आणि दत्तप्रसाद दाभोळकर अशा आम्हा दोघांची भाषणं ठेवली होती. अशा प्रकारच्या कार्यक्रमांची सुरुवात करताना ज्याप्रमाणे सगळीकडेच होतं तसा त्याने आम्हाला एका फोटोला हार घालायला सांगितलं. मला असं वाटलं होतं की तो फोटो बहुतेक सरस्वतीचा वगैरे असेल, शारदेचं स्तवन करून कार्यक्रमांची सुरुवात होते. कदाचित तो शिवाजी महाराजांचा असेल, कदाचित तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल. चंद्रपूरमधल्या त्या हॉलमध्ये ज्या फोटोला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि जो एकच फोटो त्या सबंध सभागृहामध्ये होता तो फोटो होता बिरसा मुंडा म्हणून एका माणसाचा. आपल्यापैकी अनेकांनी बिरसा मुंडा हे नावही कदाचित ऐकलं नसेल. बिरसा मुंडा हा झारखंडमधला एक आदिवासी नेता, किंबहुना झारखंडच्या अस्मितेचं बिरसा मुंडा हे प्रतीक बनले. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी बिरसा मुंडा ब्रिटिश पोलिसांकडून पकडला गेला. तो क्रांतिकारक होता, बंडखोर होता. त्याच्याविषयीची माहिती इतकी अपूर्व आहे, डॉक्युमेंटेशन इतकं कमी आहे की जो नेमका काय होता, त्याच्या गुन्ह्यांचं स्वरूप काय होतं